टीम इंडियाच्या खेळाडूंचा सरकारकडून सत्कार करण्यात आलाय। सरकारकडून झालेल्या सत्काराने खेळाडू सुद्धा भारावले आहेत। सत्कार समारंभात नेत्यांची सुद्धा फटकेबाजी पाहायला मिळाली आहे। तर क्रिकेटपटूंनी प्रत्येकी 1 कोटी रुपये बक्षीसही क्रिकेटपटूंना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। ही दृश्य आपण पाहतोय। रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या चारही मुंबईतल्या क्रिकेटपटूंचा सन्मान करण्यात आलेला आहे। विधान मौनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम सोहळा पार पडला। किंबहुना ऐतिहासिक असा हा सोहळा पहिल्यांदाच सेंट्रल हॉलमध्ये असा क्षण साऱ्यांनीच अनुभवला। सत्ताधारी, आमदार, विरोधक एकत्रित येऊन या सगळ्या सोहळ्यात सहभागी झालेले होते। शाल, मानाची ट्रॉफी, तसंच मानधन आणि गणेशाची मूर्ती आणि प्रताप सरनाईक यांच्याकडून देण्यात आलेली सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन क्रिकेटपटूंचा सन्मान करण्यात आलेला आहे। टीम इंडिया का स्वागत भी किया है, अभिनंदन भी किया है और आज कैप्टन रोहित शर्मा यहाँ पर आए। मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ कि इतना वर्ल्ड कप जीतने के बाद ये पूरे विश्व विजेता है और इतने डाउन टू अर्थ है, इसका अभिमान है। मुंबईकर है, इसका भी अभिमान है। ये हमारी मुंबई एक क्रिकेट की पंडरी है और इसमें बहुत टैलेंट है बच्चों में और पोटेंशियल भी है। प्लेटफॉर्म चाहिए, तो ये अब रोहित शर्मा और हमारी टीम उनको देगी और गवर्नमेंट की तरफ से हम पूरी मदद करेंगे। सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटतंय। जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज। थँक्यू सो मच। मी काय म्हणू, माझे वर्ड्स संपले। मला माहित नाही आता काय बोलायचं। कॅच बसला हातात। अरे कसं असं। मोस्ट इम्पॉर्टंट जे मी बघितलं काल, आपल्या मुंबई पोलिसनी जे केलंय काल, ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेटत असणार आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।